आता आपण बघणार आहोत प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये भाविकांना वाढीव सुविधा देण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका विशेष प्रकल्प राबवणार आहे। मंदिराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांचं रुंदीकरण केलं जाणार आहे। पूजा साहित्य विक्रेत्यांचं गाडगीळ मार्गावर स्थलांतर प्रस्तावित आहे। दादर रेल्वे स्थानक पश्चिम ते सिद्धिविनायक मंदिरादरम्यान दर 5 मिनिटांनी बेस्ट तर्फे मिनी बसेस सुरू केल्या जाणार आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन आता आणखी सुलभ होणार आहे, कारण मुंबई महानगरपालिका भाविकांना विशेष वाढीव सुविधा देण्यासाठी आता विशेष प्रकल्प राबवणार असल्याचं समजतंय। दादर स्थानक ते मंदिरादरम्यान दर 5 मिनिटांनी बेस्टच्या बसेसची सोय करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता देखील तयार केला जाणार आहे। मंदिराच्या दोन्ही मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारलं जाईल। अत्याधुनिक स्वच्छतागृह देखील तयार केलं जाईल। दिव्यांग, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शन रांगेमध्ये तात्पुरती बसण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे। ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळावं यासाठी छत उभारलं जाईल। मंदिराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांचं रुंदीकरण देखील केलं जाणार आहे आणि भाविकांसाठी वाहनतळाची देखील व्यवस्था केली जाणार आहे। मंदिराच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आणखी उपाययोजना करण्याचं देखील प्रस्तावित आहे। मंदिराजवळच्या मेट्रो स्थानकापासून येणाऱ्या भाविकांसाठी विशेष वाढीव सुविधा पुरवल्या जाणार आहेत। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हे दर्शन आणखी सुलभ पद्धतीने करता यावं यासाठी काही विशेष प्रकल्प राबवले जाणार आहेत पालिकेतर्फे असं समजतंय। उदय, काय सांगता येईल याबद्दल? मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर हे देशातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात। विशेषतः अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा असते तेव्हा तर तब्बल 10 लाखाहून अधिक भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे प्रभादेवी परिसर जो आहे तो गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेला असतो। आपण सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आणि याच परिसरामध्ये जवळपास आता मुंबई महापालिका विशेष प्रकल्प राबवणार आहे। सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने भाविक येत असल्यामुळे इथे एक अरुंद जे रस्ते आहेत त्यांचा खूप मोठा त्रास जो आहे तो भाविकांना होत असतो। त्यामुळे इथले रस्ते जे आहेत ते रुंदीकरण जे आहे ते प्रामुख्याने केले जाणार आहे। दादर रेल्वे स्टेशन ते सिद्धिविनायक मंदिर या परिसरामध्ये येण्या जाण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून वाहतूक व्यवस्था देखील चांगली राहावी या दृष्टिकोनातून हे रस्ते रुंदीकरण जे आहे ते केले जाणार आहे। त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये जे हार विक्रेते आहेत त्या सर्वांना देखील एका वेगळ्या मार्गिकेवरती त्यांना त्यांचे स्टॉल जे आहेत ते उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून भाविकांना येण्या जाण्यासाठी त्रास होणार नाही आणि इथे दर्शनासाठी जेव्हा गर्दी उसळते त्यावेळेला देखील कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टिकोनातून इथे व्यवस्थापन जे आहे ते करण्यात येणार आहे। अत्याधुनिक स्वच्छतागृह जे आहेत ते इथे निर्माण केले जाणार आहे। मोठ्या संख्येने इथे निर्माण केले जाणार आहेत, कारण इथेच मेट्रो स्टेशन देखील असणार आहे। आपण समोर पाहू शकतो हे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आहे जे आता निर्माणाधीन आहे। त्याचं काम जे आहे जवळपास 70% पूर्ण झालेलं आहे। पुढील काही महिन्यातच हे काम देखील पूर्ण होणार आहे। त्यानंतर इथे वर्दळ जी आहे ती मोठ्या संख्येने वाढणार आहे। भाविक मेट्रोच्या मार्गाने देखील इथे पोहोचू शकतात। तसेच जे रेल्वेच्या मार्गाने येणार आहेत त्यांना देखील इथे येण्या जाण्यासाठी इथे वेगळं मार्गिका जी आहे ती निर्माण कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका जी आहे ते प्लॅनिंग करत असल्याचं माहिती मिळते आहे। त्याचबरोबर भाविकांना जे आहेत अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी विशेष प्रकल्प जे आहेत ते राबवण्यात येणार आहेत। दिव्यांग असेल, गरोदर महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल यांना दर्शन रांगेमध्ये तात्पुरतं बसण्याची व्यवस्था, त्याचबरोबर ऊन पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी छत देखील निर्माण करण्यात येणार आहे, जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही त्या दृष्टिकोनातून। त्याचबरोबर इथले जे स्थानिक रहिवासी आहेत प्रभादेवी इथले म्हणजे सिद्धिविनायक परिसरामध्ये राहणारे त्यांना देखील त्रास होणार नाही, त्यांची देखील जे दैनंदिन त्यांचे व्यवहार आहेत ते सुलभतेने व्हावे या दृष्टिकोनातून नियोजन जे आहे मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे। त्या दृष्टिकोनातून सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे सदस्य जे अध्यक्ष आहेत सदा सरवणकर यांनी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक प्रकल्प नियोजन जे आहे ते हाती घेतलेलं आहे। बिलकुल उदय, धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।